आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। GM तंत्रज्ञान व HT-BT कपाशी बियाण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन। भारतात GM तंत्रज्ञान बियाण्यांवर असलेली बंदी हटवावी व महाराष्ट्रात HT-BT कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणारी कारवाई थांबवावी यासाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गुजरात सीमेवर नंदुरबार येथील वाका चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। बंदी असताना गुजरातमध्ये HT-BT कपाशीचे बियाणे सहज उपलब्ध होते, तसेच कोणावरही कायदेशीर कारवाई होत नाही। महाराष्ट्रात मात्र समित्या स्थापन करून गुन्हे दाखल केले जात आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाचा विरोध करण्यासाठी या विषयाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने महाराष्ट्र गुजरात सीमेवर नंदुरबारच्या वाका चौफुली येथे आंदोलन करण्यात आले। गुजरात महाराष्ट्र सीमेवर वाका 4 रस्ता नंदुरबार येथे गुजरात सीमेतून महाराष्ट्र सीमेच्या आत प्रतिबंधित HT-BT कपाशीचे बियाणे आंदोलकरित्या जाहीररित्या घोषणा देऊन आले। शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हा सविनय कायदेभंगाचा मार्ग अवलंबिण्यात आला। या प्रतिकात्मक आंदोलनासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाडे, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, महिला आघाडीचे अध्यक्ष सीमा नरोडे यांनी केले। आंदोलनात विजय निवल, मिलिंद दामले, नाशिक जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे, देवळा तालुका अध्यक्ष माणिकराव निकम, शांताराम माडोदे, भाऊसाहेब भंडारे, केदू बोराडे, सोपान कडलक, दत्तात्रय कडलक, सुभाष गवडी, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।